नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयातील विरुद्धार्थी शब्द आणि त्यावरील काही प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे परीक्षेत तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची कल्पना येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे 1. कोवळा, 2. गडद, 3. नाजूक, 4. मऊ. फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल गडद, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1. गरीब, 2. उद्योगी, 3. निरुपयोगी, 4. मोठा. आळशी म्हणजे काहीच काम न करणारा, त्याविरुद्ध सतत काही ना काही काम करत राहणारा म्हणजेच उद्योगी. प्रश्न क्रमांक 3. प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. हुशार, 2. नम्र, 3. अप्रामाणिक, 4. शहाणा. प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अप्रामाणिक, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4. धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. भित्रा, 2. सावध, 3. सरळ, 4. दयाळू. धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल भित्रा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5. कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. वाक्य आहे, आजकाल भाज्या खूप, रिकामी जागा आहे. कंसात शब्द आहे स्वस्त. स्वस्तच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय आहे 1. चवदार, 2. थंड, 3. महाग, 4. कच्च्या. तर स्वस्तच्या विरुद्ध होईल महाग, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणता अक्षर समूह लावतात? पर्याय आहे 1. अ, 2. बे, 3. नी, 4. ना. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल बेसावध, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या शब्दाच्या अगोदर अप लावल्यास त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही? पर्याय आहे 1. मान, 2. शकुन, 3. यश, 4. पसंत. आता आपण तयार करून बघूया. अपमान हा विरुद्धार्थी शब्द आहे. अपशकुन हा पण विरुद्धार्थी शब्द आहे. अपयश हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे. पण अपसंत हा विरुद्धार्थी शब्द नाही, तर त्याऐवजी नापसंत हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. आनंद, 2. दुःख, 3. समाधान, 4. प्रसन्नता. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. रुंद, 2. खोल, 3. ठेंगणा, 4. मोठा. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? अगदी बरोबर, उंच विरुद्ध ठेंगणा. प्रश्न 10. नवीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. जुना, 2. ताजा, 3. आधुनिक, 4. सुंदर. नवीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जुना, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न 11. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. योग्य, 2. असत्य, 3. न्याय, 4. नीती. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल असत्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12. आज हवामान थंड आहे. अधोरेखित केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय आहे 1. गार, 2. उष्ण, 3. प्रसन्न, 4. ढगाळ. तर थंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल उष्ण, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13. तो आपल्या मित्रांशी नम्रपणे वागतो. अंडरलाईन केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पर्याय आहे 1. प्रेमाने, 2. उद्धटपणे, 3. हळुवारपणे, 4. आनंदाने.
नम्रपणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल उद्धटपणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14वा. माझा भाऊ अभ्यासात हुशार आहे. अधोरेखित केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय आहे 1. चतुर, 2. मूर्ख, 3. शहाणा, 4. बुद्धिमान. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल मूर्ख, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 15. हा रस्ता खूप सरळ आहे. अधोरेखित शब्द आहे सरळ. सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय आहे 1. सोपा, 2. वाकडा, 3. रुंद, 4. लांब. सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल वाकडा. प्रश्न 16. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? 1. दिवस विरुद्ध सकाळ, 2. उष्ण विरुद्ध गरम, 3. खरे विरुद्ध खोटे, 4. मोठा विरुद्ध विशाल. तर योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी राहील पर्याय क्रमांक 3. खरे विरुद्ध खोटे. प्रश्न 17. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती? 1. प्रकाश विरुद्ध अंधार, 2. सुंदर विरुद्ध देखना, 3. वेगवान विरुद्ध जलद, 4. आनंद विरुद्ध हर्ष. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे पर्याय क्रमांक 1. प्रकाश विरुद्ध अंधार. प्रश्न 18. योग्य जोडी निवडा. पर्याय आहे 1. कठीण विरुद्ध अवघड, 2. जवळ विरुद्ध दूर, 3. सुख विरुद्ध आनंद, 4. शत्रू विरुद्ध वैरी. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. जवळ विरुद्ध दूर. बाकीच्या पर्यायातील जोड्या ह्या समानार्थी शब्दांच्या आहेत, म्हणून त्या चुकीच्या आहेत. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती? पर्याय 1. धैर्य विरुद्ध शौर्य, 2. सुरुवात विरुद्ध आरंभ, 3. जन्म विरुद्ध मृत्यू, 4. घर विरुद्ध निवास. तर योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. जन्म विरुद्ध मृत्यू. बाकी पर्याय हे समानार्थी शब्दांच्या जोडीचे आहेत, म्हणून ते चुकीचे आहेत. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 20वा. योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा. 1. स्वच्छ विरुद्ध निर्मळ, 2. गरीब विरुद्ध दरिद्री, 3. विजय विरुद्ध पराजय, 4. आनंद विरुद्ध हर्ष. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे पर्याय 3. विजय विरुद्ध पराजय. बाकी जोड्या ह्या समानार्थी शब्दांच्या आहेत, म्हणून त्या चुकीच्या आहेत. योग्य जोडी आहे विजय विरुद्ध पराजय, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 21. निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1. दुःख, 2. आशा, 3. चिंता, 4. भीती. निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल पर्याय क्रमांक 2. आशा. निराशा विरुद्ध आशा. प्रश्न 22. स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. परावलंबी, 2. आत्मनिर्भर, 3. स्वतंत्र, 4. कर्तबगार. स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल परावलंबी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न 23. सजीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1. निर्जीव, 2. सजीवता, 3. चैतन्यशील, 4. जिवंत. सांगा बघू, सजीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1. निर्जीव. प्रश्न 24. सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत 1. कार्यक्षम, 2. निष्क्रिय, 3. उत्साही, 4. गतिमान. सक्रिय विरुद्ध काय होईल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2. निष्क्रिय. प्रश्न 25. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1. प्रगती, 2. विकास, 3. अवनती, 4. भरभराट. उन्नती या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द उन्नती विरुद्ध अवनती, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 26. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अल्प म्हणजे काय? तर कमी, थोडा, लहान. तर पर्याय बघूया.
पर्याय 1 सूक्ष्म, 2 लहान, 3 विपुल, 4 मर्यादित. तर सूक्ष्म, लहान आणि मर्यादित हे अल्पचे समानार्थी शब्द आहे, परंतु विपुल हा मात्र अल्पच्या विरुद्धार्थी शब्द होईल. म्हणजेच प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे 1 नैसर्गिक, 2 काल्पनिक, 3 बनावट, 4 यांत्रिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कृत्रिम या शब्दाचा अर्थ माहीत आहे का? कृत्रिम म्हणजे जे मानवाने बनवलेले आहे असे, म्हणजे जे नैसर्गिक नाही ते. मग कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? नैसर्गिक. मानवाने बनवलेले त्या विरुद्ध निसर्गाने बनवलेले. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक. प्रश्न 28. निंद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे 1 दोषपूर्ण, 2 प्रशंसनीय, 3 अनुचित, 4 अवमाननीय. तर निंद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल प्रशंसनीय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी कोणती? अचूक म्हणजे जे बरोबर आहे ती. पर्याय आहे 1 उदार विरुद्ध दयाळू, 2 गुप्त विरुद्ध प्रकट, 3 प्राचीन विरुद्ध जुना, 4 कठोर विरुद्ध मजबूत. तर योग्य जोडी आहे गुप्त विरुद्ध प्रकट. बाकी ज्या जोड्या आहेत त्या समानार्थी शब्दांच्या आहे, म्हणून त्या चुकीच्या आहे. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. प्रश्न वाचा आणि योग्य प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. तुम्ही जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्दांचा सराव करा, म्हणजे परीक्षेत तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.